तुम्ही नवी मुंबईला राहता, ठाणे बेलापूर रोड, तुर्बा स्टोअर, न्यू मुंबई, लेफ्ट लेग आहे. जॉबमध्ये ऑटो स्वतःच्या चालवता, 72% आहे. बोला, काय प्रश्न आहे? मी आता आम्हाला नवी मुंबईमध्ये राहतो ना. आता आमची महानगरपालिका आहे ना. तर महानगरपालिका तुम्हाला वर्षातून आम्हाला भेटतं अनुदान. हम्म. तर आपला संजय गांधी मी फॉर्म भरायला गेलो होतो तहसीलदारमध्ये. ते म्हणते का तुम्ही ते अनुदान घेत असेल तर तुम्हाला हा अनुदान नाही भेटणार असं. संजय गांधीची जी पेन्शन योजना आहे ती तुम्हाला मिळत नाही. नाही. किती वर्ष झाले तुमच्या दिव्यांग होऊन? दिव्यांगाला मला भरपूर वर्ष झाले सर, लहानपणापासून आहे. लहानपणापासून आणि तुम्ही संजय गांधीच्या पेन्शन तुम्हाला मिळत नाही? नाही. काय केले एवढे वर्ष तुम्ही? हे मला माहितीच नव्हतं. हे तुमच्यामुळे मी फेसबुकला बघितलं तेव्हा मला माहिती पडलं हो, आपल्याला हे अशी खूप अशी मोठं योजना सरप्राईज आहे भेटतात. ना राव. तुम्हाला. ते तुमच्यामुळे सगळं आम्हाला समजतंय, सगळं काय काय भेटतात दिव्यांगाला, काय काय भेटू शकतो, काय काय. बरं, माझा एक प्रोग्राम येऊन राहिला आता, ज्यामध्ये शासनाच्या 75 ज्या योजना आहे त्याची माहिती आम्ही देणार. तो प्रोग्राम अटेंड कराल म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती होऊन जाईल दिव्यांगांना काय काय योजना आहे. तर तुम्ही आजपर्यंत पेन्शन नाही घेतली. नाही. सर्टिफिकेट कधी रिन्यू केलं? सर्टिफिकेट झाले आपल्या कोरोनाच्या अगोदर. करोनाच्या अगोदर रिन्यू केलेलं आहे. हो. कॉम्प्युटराइज सर्टिफिकेट आहे ना? हो, कॉम्प्युटर सर्टिफिकेट पहिली माझे इथं होती, साधी होती. आता कॉम्प्युटर पण केली. आणि त्यामध्ये तुम्हाला 72% दिलेलं आहे. हो. बर. आता प्रश्न काय आहे तुमच्या, की संजय गांधीची पेन्शन मिळणार नाही जर तुम्हाला दुसरं अनुदान मिळतंय. तर दुसरं अनुदान कोणतं मिळत आहे? महानगरपालिकाचं भेटतं वर्षाला. वर्षाला? हो. कोणता तहसीलदार आहे? कोणी म्हटलं, जरा सांगा मला त्याचं नाव. असं कुठं त्या लिहिलंय? मॅडम होत्या, मॅडम होत्या. आणि मग आमचे ते दिव्यांग आहेत ना, ते त्यांना पण मी विचारलं. ते बोलते तुम्ही हा पेन्शन घेत असेल तर तो पेन्शन तुम्हाला नाही भेटणार. किती मिळते ती पेन्शन तुम्हाला? मला वर्षाला 30,000 भेटते सर. अच्छा, 30,000 मिळते का? हा. ती कोणती पेन्शन आहे, 30,000 मिळते ती? ते 5% निधी आहे तो आहे का? हा, तोच आहे. तो 5% निधीच्या आणि संजय गांधीच्या कुठे प्रश्न आहे? ते त्यासाठी तर मी तुम्हाला विचारतो, तर हा काय प्रॉब्लेम काय आहे ते मला समजत नाही. नाही, 5% निधी मधून त्यांची जी काही वार्षिक कमाई असेल त्या कमाईमधून 5% जे येतात, त्या 5% अमाऊंटला त्या क्षेत्रामध्ये जेवढे काही दिव्यांग असतात त्यांच्यामध्ये तो पैसा बरोबरीने वाटला जातो. पण संजय गांधी निराधार योजना आणि 5% निधी, या तर दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहे. आणि भरपूर ठिकाणी 5%चा निधी पण मिळतो आणि संजय गांधी निराधार योजना पण मिळते. तर मला तर याबद्दल असं कधी असं आलेलं नाहीये. कोणी म्हटलं तुम्हाला हा विषय? मी तहसीलदार मध्ये गेलो होतो, त्या मॅडम म्हटलं, मॅडमचं नाव आणि नंबर घ्यायला विसरलो सर. अच्छा, तर मला आता तुम्हाला एक छोटं पुन्हा काम सांगतो. हो. जरा त्यांच्याकडे पुन्हा जा तुम्ही हम्म. आणि GR ची मागणी करा, की असं कुठे लिहिलेलं आहे की महानगरपालिकेचा जर तुम्हाला जो निधी आहे तो देत आहे तर संजय गांधी मिळणार नाही. की संजय गांधी करायला जीवाकडे येत आहे, जरा विचारा त्यांना. अच्छा. हम्म. काय कळलं? आपल्याला महानगरपालिकाबद्दल जो निधी मिळतोय, हम्म. जो आपल्याला संजय गांधी निराधार योजना मिळत नसेल तर जी आर. GR कोणता आहे सांगा, कुठे लिहिलेलं आहे असं ओके. की महानगरपालिकेचा निधी मिळत आहे म्हणून संजय गांधी मिळणार नाही, असं कोणत्या GR मध्ये कुठे लिहिलेलं आहे? जरा त्यांना रायटिंग मध्ये मागा. ओके सर. कारण माझ्या असं तर व्हायला पाहिजे नाही. कारण तुमची इन्कम 30,000 रुपये आहे, कधी ती कमी होऊ शकते, कधी ती वाढू पण शकते. हो हो.
हे त्या वर्षाला जे त्यांची इन्कम आहे त्यावर डिपेंड आहे. त्यामुळे होऊ शकते माझी माहिती पण कमी असेल. मी क्लेम नाही करत आहे की आय एम राईट, पण असं व्हायला नाही पाहिजे. संजय गांधी निराधार योजना हा तुमचा अधिकार आहे, जो तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मिळायला पाहिजे. आणि वार्षिक निधी जे मिळते ते तर प्रॉफिटचा हिस्सा आहे. कधी प्रॉफिट कमी होईल, कधी जास्त होईल, कधी महानगरपालिका लॉस मध्ये येईल, कधी प्रॉफिट मध्ये जाईल. तर दिस इज डिफरंट थिंग. कळलंय काय? हो जी हो. यार, आणि मला दाखवा, मला पाठवा जरा ते काय आहे. तर मी लिहितो इथं जी आर ओके काय असं आणायला सांगितलं आहे. ओके ठीक आहे. आणि त्या मॅडमचा जरा नंबरही द्या मला. हा हा चालेल. नंबर द्या, नाव द्या, जरा विचारू आपण त्यांना की काय आहे बाबा, आपण आम्हालाही सांगा, आम्हाला नॉलेज वाढवा आमचं सुद्धा. बरोबर. हम्म. नंबर सांगा तुमच्या मोबाईल नंबर. 9967 हम्म. हम्म. 11 हम्म. 0 हम्म. 395. कोणती म्हणजे ते ऑफिस कुठे आहे? ठाण्याला आहे सर. ठाणे महानगरपालिका. नाही, ठाणे हा तहसीलदार ऑफिस आहे सर. हो. मला एकदा पाहूच द्या. आता तुम्ही विचारलं तर मी जरा जी माझ्याकडे काय आहे डॉक्युमेंट आहे पाहतो मी. थांबा हम्म. 1 सेकंड लागेल हं. ओके ठीक. बघा, जर तुम्हाला जर तुम्हाला महानगरपालिकेच्या 5% निधी मिळत असेल, हम्म. तर संजय गांधी मिळणार नाही असा कुठलाही नियम नाही आहे. अच्छा. महानगरपालिकेच्या 5% निधी हा स्थानिक स्वराज्य संस्था कडून दिला. बरोबर. आणि संजय गांधी निराधार योजना ही राज्य शासनाची मासिक पेन्शन योजना आहे. दोन्ही योजना वेगळ्या वेगळ्या आहे. अच्छा, ही मासिक पेन्शन योजना. ही मासिक पेन्शन योजना आहे. आणि संजय गांधी आणि 5% निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून दिला जातो, महानगरपालिकेकडून. तर ओके बरोबर. महानगरपालिका इज डिफरंट. आणि हम्म. राज्य राज्याची जी शासकीय मासिक पेन्शन योजना इज डिफरंट. अच्छा. कुठेतरी तुमची दिशाभूल होत आहे अशा निर्णयावरती मी येऊ शकतो. मी ठाम नाही आहे, परंतु कॉन्फिडंट आहे की दोन्ही योजनेचा लाभ तुम्हाला मिळायला पाहिजे. थँक्यू सर. त्यामुळे तुम्ही जा, जॉब विचारा आणि काम फत्ते करून या. थँक्यू. ठीक आहे, ओके सर. चला, धन्यवाद तुमचा. थँक्यू. हॅलो सर. साहेब, नवी नवी हॅलो. मुंबईला विसरायला नको बाबा असं वाटतं. नमस्कार. हॅलो. ऍड्रेस लिहिलेला आहे म्हटलं, भेट घेईल तुमची. हा हा.